गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका। चिंचोली रेमापूर येथील मंडळ म्हटलं का ते शंकरपट हा जय भोले नावानं भरवतात आणि कबड्डीच्या मॅचेस जय बजरंगच्या नावाने भरवतात। त्यांच्या नियोजनाच्या बाबतीत या परिसरात त्यांचं नाव निघते। यावर्षी सुद्धा त्यांनी शंकरपट भरवला आणि आपण गर्दी पाहतच आहात। हे तिसरं वर्ष त्यांचं 18, 19, 20 जानेवारीमध्ये त्यांनी हा पट भरवला आणि तो पट यशस्वीरित्या पार पडला। बक्षीस वितरणासाठी अचलपूरचे आमदार माननीय प्रवीणजी तायडे यांची उपस्थिती होती। रमेशजी बुंदेले, बाळासाहेबजी वानखडे, रविभाऊ गोळे, अतुलभाऊ गोळे असे नामवंत मान्यवर इथे होते। प्रथम पुरस्कार ज्याला विदर्भाचा वेगाचा बादशाह म्हटले जाते असा जिगरी ग्रुपचा महाराज आणि हातखेडचे देवा या नावानं जो बैल पळवला जाते त्यांनी प्रथम पुरस्कार नेला 62,000 रुपयाचा। जनरल गटाचा दुसरा पुरस्कार 6.32 तो नेला राठोडचा मिसाईल आणि डॅने ग्रुपचा शंभू। वेगाचा थरारा या ग्राउंडवर पाहायला मिळाला। क गटात कुमारी शरयू हिवाळे राधनगाव त्यांचा लाडक्या होता आणि प्रशांत मोरे मुर्मी यांचा भीमा होता। क गटात या जोडीने 6.16 असं कमी गुणांकन केलं आणि प्रथम पुरस्कार पटकावला। क गटातील दुसऱ्या नंबरचा पुरस्कार प्राप्त केला जय पराजय ग्रुप बुलढाणा त्यांचा बैल होता शिव आणि फायर निलेश काळमेक गोंधळी यांनी 6.41 एवढ्या कमी गुणांकन करून दुसरा नंबर पटकावला। शंकरपटाबरोबरच इथे डॉक्टर इक्बाल पठाण यांच्या एकता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे रोगनिदान शिबिर व 100 रुपयाचा चष्मा वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। त्यानंतर प्रत्येक जोडी मालकाला आणि त्या व्यवस्थापनात जे लोक असतात त्यांच्यासाठी जेवणाची संध्याकाळी व्यवस्थासुद्धा होती। असं हे पहिलं मंडळ आहे की रोगनिदान शिबिर, 100 रुपयात चष्मा आणि संध्याकाळचं जेवण अशा प्रकारचे कार्यक्रम त्यांनी तिथे आयोजित केले होते। मंडळ सशक्त असावं लागतं। मंडळ सशक्त कधी असते लहानपणापासून तो मोठ्यापर्यंत जपला गेला पाहिजे। इथं हाच त्यांनी जपलं। प्रत्येकाच्या मंडळाच्या कार्यकर्त्याच्या हातून प्रत्येकाला बक्षीस दिलं गेलं, जे बक्षीस प्राप्त आहेत ते, आणि त्या मंडळाला आधार पाहिजे तो रवी गवळेसारखा सक्षम नेतृत्वाची। असं हे जय भोले मंडळ। मान्यवरांच्या प्रतिक्रियासुद्धा या ग्राउंडवर आवश्यक आहेत। अहो काय बजेट आहे पटाचं आज? आपल्या नेहमीप्रमाणे जवळजवळ 3 वर्ष झाले या चिंचोलीमध्ये शंकरपट अगदी भव्य अशा प्रमाणात होत आहे आणि यावर्षीला सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या वतीने तसेच वा वा छान 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 इथे सर्व परिसरातील जवळजवळ 150च्या वर बैलजोडी आलेली आहेत आणि चांगल्या प्रकारे 3 दिवसापासून हा एक शर्यतीचा रंग तिथे होत आहे। तुमचा काही उद्देश आहे का या पटावर याचा, की राजकारण सांभाळायचं आहे पुढे, का मुद्दा म्हणून बा शेतकरी या मतदारसंघातल्या लोकांना साथ द्यायला पाहिजे म्हणून तुम्ही पटावर येता? राजकारणाचा संबंधच येत नाही। एक शेतकरी बांधव आणि मी सुद्धा शेतकरीच आहे। जरी इंजिनियर म्हणून रिटायर झालो आणि मग आमदार राहिलो तरी पण मला शेतकरी या नात्यानंच इथे सर्वांशी चर्चा होते। सर्वांना जो आनंद घ्यायचा असते शेतकऱ्यांसोबत मी सुद्धा आनंद घेतो आहे। धन्यवाद। होते रमेश जीवन दिले। आणि त्यानंतर हाळाचे शेतकरी म्हणजे बाळासाहेबजी आमलेकर जात नाही दादा, तुम्ही तर आता तुमचं काही वादच नाही बाबा।
आपल्या इकडे मग पट किट करून ठेवत ना तुम्ही? इकडले म्हटलं बीजेपीवाले खपाल पट ठेवून दिले आणि तुम्ही बीजेपीवाले तिकडे थंडच पडले. नाही, शंकरपट हा भारतीय जनता पार्टीतर्फे आता रविभाऊ गोळे आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने आयोजित केलेलाच आहे. विषय असा आहे की अंजनगाव सुरजी या भागामध्ये या शंकरपटाची आयोजित करण्याची स्पर्धा जास्त आहे. त्या मानानं या मानानं दर्यापूरमध्ये त्या मानानं कमी प्रमाणात शंकरपट भरवल्या जातात. नाही ना, तुम्ही बीजेपी वाले दर्यापुरातले पैसे देत नाही म्हणून. कसं आहे महाराष्ट्रात जेवढी पोट आहेत की नाही हे खपाल बीजेपी वाले ठेवून आले. पैसे देतात, तुम्ही पैसे देत नाही कार्यकर्त्याला म्हणून ते बीजेपीचे पट ठेवून दिले असं ऐकण्यात आहे माझ्या. नाही, मागच्या वर्षी दर्यापूरमध्ये दोन शंकरपट आयोजित करण्यात आलेले होते आणि बक्षिसाची रक्कम तर लोक देतातच, काही विषय नाही त्या बाबतीत. कारण की हा ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या अतिशय आवडीचा असलेला हा शंकरपट जो वेगाचा थरार इथे पाहायला मिळतो बैलाच्या रूपानं, आणि हा जो वेगाचा थरार आहे हा शेतकऱ्याच्या जीवनातलं अविभाज्य अंग आहे असं मला वाटते. त्याच्यामुळे शंकरपटामध्ये लोक बक्षिसं देतातच. तुम्ही जेव्हा हे पट पाहिलं जाते तेव्हा असं वाटत नाही का एक तर आपल्या तालुक्यात पट भरवायला पाहिजे किंवा एखादा बैल आपल्याजवळ असावा? नक्कीच माझ्याजवळ तसेही आता सध्याच्या परिस्थितीमध्ये 5 जोडे आहेत ज्या शेतीमध्ये काम करतात. त्याच्यापैकी एक जोडी मी आता सध्या तयार करत आहे. पण मी शंकरपटातच आणेल असं नाही, पण तो शौक मलाही आहेच शेवटी. कारण की हाडाचा शेतकरी असल्यामुळे आणि मी स्वतः शेती पाहत असल्यामुळे शेतीमधले बैल असो, गाय असो, घोडा असो, या सगळ्या जनावरांच्या बाबतीतलं प्रेम मला आहे. त्याच्यामुळे माझा जो गोठा आहे त्याच्यात तुम्हाला सगळ्या प्रकारचे जनावर दिसतील. कोंबडे असतात ना बाबा? कोंबड्या ठेवणे हा परंपरागतच आमच्या वाडवडिलापासूनच आहे. त्याच्यामुळे आधी कोंबड्या होत्या, आताही कोंबड्या आहेत. आधी बकऱ्या होत्या, आताही बकऱ्या आहेत. तुम्ही त्याचा उपयोग काय काय घेता मग? जसे बैल शेतीत कोंबड्या काय चारता की म्हणजे बकरे? नाही, काय असते की शेतीमध्ये बकऱ्याही चरू शकतात आपल्या आणि कोंबड्या सुद्धा. गोठ्यामध्ये जर कोंबड्या असल्या तर बैलावर गुजीर राहत नाही. त्याच्यामुळे कोंबड्या असणं आपल्या गोठ्यात अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आता यानंतरची तुमची शेवटची अपेक्षा, हा पट तुम्हाला कुठपर्यंत पोहोचायचा? हा पट पोचायचा म्हणजे काय, जिथपर्यंत हे सर्वजण आहेत आणि हे जिथपर्यंत असंच करत राहतील तुम्ही यांच्यासोबत आहात. धन्यवाद. हे होते रविभाऊ गोळे, बीजेपीचे अंजनगावचे तालुका प्रमुख. त्यांच्या आयोजनात हा पट इथे सुरळीत 3ऱ्या वर्षात पार पडला. गन्ना का फन्ना युट्यूब चॅनल, माऊली धंडे, प्रस्तुत करता गणेश ठाकरे. धन्यवाद.